हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी सेवक याकरिता कृषी घटक तांत्रिक प्रश्न बघणार आहोत. लक्षात घ्या, आपले जे कृषी सेवक आहे याची जी एक्झाम आहे ती 16 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. त्याकरिता आता जो व्हिडिओ आहे तो अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे. काळजीपूर्वक बघा. आपण ही जी सिरीज घेऊन आले आहोत यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामामध्ये घेता येते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, सूर्यफूल. हे जे पीक आहे ना ते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात सर्व हंगामामध्ये घेता येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात घ्या, लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र हे आपल्या राज्यामध्ये श्रीरामपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे क्वेश्चन क्रमांक 3, पाणलोट क्षेत्रात अधिक पर्जन्याच्या प्रदेशात टेकड्यांच्या शीघ्र उतारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची झाडे लावणे श्रेयस्कर ठरेल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड, काजू व कोकम ही जी विद्यार्थी मित्रांनो झाडे आहेत ना ती पाणलोट क्षेत्र अधिक पर्जन्याच्या प्रदेशात विद्यार्थी मित्रांनो लावण्यास श्रेयस्कर ठरेल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, पिकाच्या कोणत्या भागातून निकोटीन हे द्रव्य विद्यार्थी मित्रांनो निघते? राईट आन्सर आहे पाने हे जे आहेत त्यामधून विद्यार्थी मित्रांनो निकोटीन हे द्रव्य निघत असते. नेक्स्ट, उताराला आडवे व सर्वसाधारणपणे समपातळी घातले जाते त्यांना पुढीलपैकी कोणते नाव दिले जाते? तर त्याला विद्यार्थी मित्रांनो समतल बांध असे म्हणतो. नेक्स्ट, अल्कली जमिनी सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पदार्थांचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक क, जिप्समचा वापर केला जातो अल्कली जमीन सुधारण्यासाठी. नेक्स्ट, विषाणूपासून होणाऱ्या बटाट्यावरील रोगांचा प्रसार पुढीलपैकी कोणत्या कीटकांमार्फत होतो? राईट आन्सर आहे मावा यांपासून विद्यार्थी मित्रांनो काय होतं तर विषाणूपासून होणाऱ्या बटाट्यावरील रोगांचा प्रसार होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, फळे पिकण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू पुढीलपैकी कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक क, इथिलीन हा विद्यार्थी मित्रांनो वायू जो आहे तो फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला चालना देतो. नेक्स्ट, जमिनीत अतिरिक्त पाणी दिल्यामुळे कोणत्या शोषण द्रव्यांची उपलब्धता वाढते? तर राईट आन्सर आहे स्फुरद याची उपलब्धता वाढते. नेक्स्ट, डायडॅश या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते व झाडाला डायबेक नावाचा रोग होतो. तर राईट आन्सर आहे जे तांबे आहे या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते व झाडाला डायबेक नावाचा रोग होतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला कृषी सेवक याकरिता जर तांत्रिक प्रश्न पाहिजे असेल तर आपल्याकडे 2500 प्रश्न उपलब्ध आहेत. क्वेश्चन अँड आन्सर लगेचच दिलं आहे जेणेकरून कमी वेळात तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. याची जी प्राईज आहे ती आहे 299 रुपये. ज्यांना पाहिजे असेल ते 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तसेच आपल्याला स्पेशल जी के याकरिता जर प्रश्न पाहिजे असेल तर आपल्याकडे 4200 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन उपलब्ध आहे ज्यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था हे टॉपिक आपण कव्हर केले आहेत. प्राईज आहे 99 रुपये. हे देखील आपण मटेरियल परचेज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे? तर ज्या ठिकाणी 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे. नेक्स्ट, स्फुरद कमतरता निर्देशांक म्हणून कोणत्या पिकाचा उपयोग केला जातो? तर या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे स्फुरद कमतरता निर्देशक. तर या ठिकाणी मोहरी पिकाचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 13, ICAR ची भारतीय मृदा विज्ञान संस्था कुठे आहे? तर लक्षात घ्या, ICAR ची जी भारतीय मृदा विज्ञान संस्था आहे ती ऑप्शन क्रमांक ड, भोपाळ म्हणजे मध्य प्रदेशची कॅपिटल भोपाळ या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी बघू शकता जयपूर ही राजस्थानची कॅपिटल आहे, लखनौ आहे उत्तर प्रदेशची आणि कानपूर हे उत्तर प्रदेशमधील एक ठिकाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? तर भुरी रोगनाशक आहे ऑप्शन क्रमांक अ, बोंडो मिश्रण. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15, काळ्या मातीत पुढीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते?
तर लक्षात द्या, काळी माती आणि खनिज कमतरता असते. ऑप्शन क्रमांक अ नायट्रोजन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16. खालीलपैकी कोणता गोड अन्नपदार्थ महाराष्ट्रामधून असल्याचे मानले जाते? तर तो आहे ऑप्शन क्रमांक ब श्रीखंड. नेक्स्ट, सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये डॅश ठिकाणी आहे. तर अमूल दूध याचं जे मुख्यालय आहे ते गुजरातमध्ये आनंद या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन क्रमांक 18. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात ना त्यावेळेस जे महत्त्वाचे पॉईंट आहे ना त्याला हायलाईट करायचं आणि जेव्हा रिव्हिजन कराल ना तर तेच हायलाईट पॉईंट वाचायचे. यालाच आपण रिव्हिजन असे म्हणतो. तुम्ही 2-3 वेळेस जर अशी प्रॅक्टिस केली तर जे हायलाइटेड पॉईंट आहेत ना ते वाचल्यामुळे कमी वेळात तुमची रिव्हिजन होत जाईल. भारतातील कोणते राज्य भारताचे ऑर्किड राज्य म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी बोल्ड पॉईंट आहे ऑर्किड राज्य. तर कोणते येते? ऑप्शन क्रमांक क अरुणाचल प्रदेश योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील नील क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, नील क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक अ हिरालाल चौधरी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, गवत संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गवत संशोधन केंद्र हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि ठाणेमधूनच एक जो जिल्हा आहे तो विद्यार्थी मित्रांनो अलग झाला आहे. त्याचं नाव काय खाली कमेंट करा. तो महाराष्ट्राचा 36 क्रमांकाचा जिल्हा आहे. नेक्स्ट, दुधाचा सामू सामान्यपणे किती असतो? तर दुधाचा जो सामू आहे तो ऑप्शन क्रमांक ब 6.2 ते 6.6 इतका असतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 22. नीळ क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर नीळ क्रांती ही जी आहे ती ऑप्शन क्रमांक क मासेमारी याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 23. मशापासून तेल काढण्यासाठी प्रामुख्याने डॅश या जातीच्या माशांचा उपयोग केला जातो. तर या ठिकाणी काय पाहिजे? माशांचा. तर कोणत्या माशांचा विद्यार्थी मित्रांनो वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक अ वाकली हे राईट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 24. पाण्यामध्ये डॅशची मात्रा 2 ppm पेक्षा असल्यास ते पाणी सिंचन योग्य नाही. तर किती? तर बोरॉनची मात्रा ppm पेक्षा जास्त असल्यास पाणी सिंचना योग्य नाही. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 25. जगातील सर्वात जास्त उत्पादन कोणत्या फळाचे होते? तर लक्षात घ्या, जगात सर्वाधिक जे उत्पादन आहे ते द्राक्ष या फळाचे होत असते. या ठिकाणी फळ दिलं आहे, कॉन्सन्ट्रेट करा, पीक नाही आहे फळ आहे. तर याचं उत्तर आहे द्राक्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लक्षात घ्या डेली बेसिसवर कृषी सेवक तांत्रिक प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर तुमच्यासमोर जो व्हॉट्सॲप क्रमांक आहे त्यावर संपर्क करा आणि हे जे तांत्रिक प्रश्न आहे ते परचेस करा. थँक्यू.